हॅलो गाईज, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण करणार आहोत आय ट्युटोरियल. त्यामध्ये मी एक आय लुक करणार आहे. आज मी हा लुक क्रिएट करणार आहे कॅट विंग्ड आयलायनर. मोस्टली हुडेड आईजसाठी पण आहे आणि बिगिनर फ्रेंडली आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट स्टेप मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. स्किनला चांगल्यापणे मॉइश्चराईज करून घ्यायचं आहे. समर्समध्ये पण स्किन खूप ड्राय होती. माझी तर समर्समध्ये खूप ड्राय होती स्किन कधी कधी, आणि तुम्ही बघू शकता खूप पिंपल्स पण यायला लागलेत मला. खूप हीट आहे त्यामुळे. नेक्स्ट स्टेप आहे मी हे मॅटचं स्ट्रोब क्रीम यूज. मला थोडं बेस ग्लोई हवं आहे, त्यामुळे तुम्ही हे तुमच्या फाउंडेशनमध्ये पण मिक्स करू शकता फॉर ए ड्यूई बेस. बट मी हे थोडंसं बेसला पण लावते. त्यानंतर आहे कन्सिलर. जिथे माझे डार्क स्पॉट्स आहेत तिथे मी कन्सिलर यूज करते. कोणतंही कन्सिलर यूज करू शकता. मी आत्ता सध्या तर मार्सचं यूज करते. ते नंबर 8 एक्सप्रेसो एलिगन्स. ते कन्सिलर ब्रशने तुम्हाला ते ब्लेंड करायचं. कन्सिलर तुम्हाला स्प्रेड नाही करायचं. कन्सिलर तुम्हाला फक्त डॅबिंग मोशनमध्ये तिथल्या तिथंच ब्लेंड करायचं. जसं की तुम्ही बघू शकता मी कन्सिलर थोडासाच लावला जिथे माझे कन्सर्न्स आहेत. अँड दॅट्स इट. आता ह्याच्यावरती आपण लावणार आहोत लूज पावडर. पॉन्ड्सची लूज पावडर ती यूज करते. आणि हे तुम्हाला कन्सिलरवरती सेट करायचं. कन्सिलर हे मूव्ह नाही होणार. कन्सिलर मी सेट केले लूज पावडरने. नेक्स्ट स्टेप आपण ह्याच्यावरती डिरेक्टली फाउंडेशन लावणार आहे. फाउंडेशन मी यूज करते मेबलिनचं. हे 30 आवर लॉंग वेअर फाउंडेशन. हे तुम्ही त्या स्ट्रोब क्रीमसोबत थोडंसं मिक्स करू शकता. तुम्हाला जर ड्यूई लुक हवा असेल तर तुम्ही मिक्स करू शकता. इफ यू वॉन्ट अ मॅट लुक यू कॅन डिरेक्टली गो फॉर दिस. मला थोडंसं ड्यूई हवं आहे त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यासोबत मिक्स करते. डिरेक्टली फेसवरती लावायचं नाही फाउंडेशन. फर्स्ट तुम्ही हे चांगल्यापणे मर्ज करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता माझं फाउंडेशन एक लेअरमध्ये चांगला फुल कव्हरेज देत आहे. जर तुम्हाला फुल कव्हरेज हवं असेल तर तुम्ही अजून एक लेअर लावू शकता. नेक्स्ट आपण जाऊयात कॉन्टोरिंग. मी त्याला कॉन्टोर यूज करते. खूप छान ब्लेंड होत आहे. मला थोडी लिफ्टेड लुक हवं आहे त्यामुळे मी डिरेक्टली इथे अप्लाय करते आणि थोडंसं फोरहेडवरती अँड देन जॉ. मी आय पण कॉन्ट्रोल करते आहे. लिफ्टेड जिथे आपलं टेम्पल आहे बघा तिथून स्टार्ट होते तिथून वरतीपर्यंतच करायचं. जिथे टेम्पलचं लाईन आहे त्याच्या खाली नाही जायला पाहिजे. आणि आता याला ब्लेंड करावं लागतं. कॉन्टोरिंग इज डन. मी जास्ती लावलं नाही गेलं, फक्त इथंच लावलं आहे. आता ह्याच्यावरती ते ब्लश पण आहे त्यामुळे थोडीशी स्पेस सोडली आहे. ब्लश आहे. मी ब्लश नाही यूज करणार आहे. मी एक हॅक करणार आहे. माझ्याकडे जे लिपस्टिकचं आहे पॅलेट मी त्याच्याने ब्लश अप्लाय करणार आहे. हे जे मी रिक्रिएट केलं आहे मी तेवढंच ब्लेंड करणार आहे. नाउ लेट्स ब्लेंड इट. सी तुम्हाला थोडंसं असं वाटतं की लेफ्ट झालं आणि बॅक साईड बघा. सी द डिफरन्स. हे तुम्ही कॉन्टोरसोबत ब्लेंड करू शकता. आणि मला थोडंसं म्युझिक वाटते.
माझा बेस झाला आहे प्रॉपरली. आता याला मी सेट नाही करणार आहे लूज पावडरने, सगळं मी आय मेकअप झाल्यावरती सेट करणार आहे. लेट स्टार्ट विथ द लिप फर्स्ट. मी लिपस्टिक नाही लावत, ते फक्त लिप लाईन करून घेतले आणि वॅसलीन. खूप ड्राय होत आहे ते. आय मेकअप होतपर्यंत माझे लिप्स थोडे हायड्रेट होते. सो आता आपण स्टार्ट करूयात आय मेकअप. फर्स्ट स्टेप आपण एक न्यूट्रल ब्राउनिश बेस लावणार आहे. लाईक माझ्याकडे हा वाला आहे ब्राउनिशमध्ये, लाईक हे दोन मी मिक्स करून ब्राऊन बेस करणार आहे. एकदम नॅचरल ब्राउन करते. माझा आय बेस प्रॉपर झाला आहे. आता आपण क्रिएट करणार आहोत इथून एक कॅट विंग लायनर. हे खूप इझी आहे, लाईक बिगिनर फ्रेंडली आहे. सो लेट्स डू इट. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आयलायनर. आयलायनर घेऊ शकता तुम्ही, स्केच लायनर घेऊ शकता किंवा तुम्ही आय शॅडो पण घेऊ शकता. एक हे हुडेड आईजसाठी पण आहे, एक हुडेड आईजवाला पण यूज करू शकता. जसं की तुम्हाला आता दिसतं आहे, लाईक मी शेप पहिले मार्किंग करून घेतली, त्यानंतर आपण क्रिएट करूया. फर्स्ट आपण इथून सी क्रिएट करूयात. ओके, सी क्रिएट केलं आपण, त्यानंतर इथून वरती सेम हा जो पॅटर्न आहे त्याला आपण वरती करूया. ओके, डन. त्यानंतर हे आपण स्ट्रेट कट खाली घेऊया. फिल इन द गॅप्स. थोडंसं जे आहे ते इथं आपण जॉईन करूयात इनर आईज. जेवढं शार्प हवं आहे तेवढं शार्प करू शकतो. आणि ह्याला आपण इथे नाही का, इथे थोडासा शॅडो क्रिएट करू शकतो. इथून ब्लेंड करू. डिफरन्स बघू शकता तुम्ही. आता जर तुम्हाला याला स्मोकी क्रिएट करायचा असेल तर अजून एक हॅक शिकूया आपण. कोणताही शॅडोज घ्या, लाईक मी घेणार आहे थोडासा ब्राऊन. नाही, हा वाला घेते मी. हा घेऊया शेड. एक हा आपण फक्त इथे टाकूयात आणि हा थोडासा आपण वरती ब्लेंड करूयात. तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं ग्लिटर हवं असेल, यू कॅन ॲड ग्लिटर. किती इझी आहे. क्रिएट केला आहे हा मी, जस्ट अ कॅट आयलायनर. आपण इथून थोडासा कट केला, हुडेड आईजसाठी पण जाऊ शकतो. आणि थोडंसं इथे शॅडो क्रिएट केला आणि थोडंसं ग्लिटर. दॅट्स इट. सी, विदाउट आय लुक, विथ आय लुक. थोडंसं ब्राउनिश लुक देऊयात. सॉफ्ट देती है लाइक. सो आता हा नेक्स्ट आय पण आपण असाच क्रिएट करूयात. लाईक शॅडोमध्ये मी इथे क्रिएट करते. तुम्ही बघू शकता मी हा क्रिएट केला. आता याला आपण सेट करणार आहोत एक मस्कारा. जसं की तुम्ही बघू शकता सेम आयलायनर मी इथे पण क्रिएट केला आहे. सो माझा आय लुक तर कम्प्लीट झाला. आपण लिप्स करूयात आणि ब्राउज करूयात. पहिले मी याला ब्रश ऑफ करते. का एक्सेस लागला असेल तर रिमूव्ह होईल. जस्ट शेप देते मी. फोकस करते आउटर लाईनवरती. सेम ह्या साईडला. डन. मी थोडंसं हेअर्सला स्ट्रेट करून घेते. सो मी बेस एक लूज पावडरनं सेट करून घेते.
डन. त्यानंतर मी एक मेकअप फिक्सर लावते. इट्स रेडी. फायनल लुक क्रिएट केला आहे मी. कॅट विंग्ड आयलायनर फॉर हुडेड आईज ऑल्सो. हा होता माझा आजचा लुक. मला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा तुम्हाला हा ट्युटोरियल कसा वाटला. आणि तुम्ही हा नक्की ट्राय करा. एक हुडेड आईजसाठी पण हा बेस्ट आहे आणि बिगिनर्ससाठी पण खूप फ्रेंडली आहे. सो हा होता माझा आजचा व्लॉग. सो भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.